Hello, hello. This is the my artifact episode number 984. याची तारीख आहे 20 नोव्हेंबर 2017. तर वाजले करीब रात्रीचे संध्याकाळ झाली. आज 6 वाजले. फक्त 6 वाजता आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत आहे. ॲक्च्युली काय आहे की काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केला नव्हता आणि बार बार मला नोटिफिकेशन येऊन राहिले. ॲक्च्युली मी रिमाइंडर लावले आहे आणि करीब 10 वर्षाचा कॅटलॉग रिमाइंडर आहे हा, जो एव्हरी डे प्रत्येक दिवशी 10 वाजता रात्री 10 वाजता तो ब्लिंक करतो. रेकॉर्ड कर मेक आर्टिफॅक्ट एपिसोड. तर त्याला काही असं नाही, त्याला म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड केलाच पाहिजे असं नाही. मी बस फक्त क्लिक करायचं, ते आपोआप डन करून घेते. बट ते जस्ट एक प्रकारे चिटिंग होऊन जाते. म्हणजे कसं की आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही, बस फक्त त्याला टिक करून बस केलं म्हणून असं नाही. सो ॲक्च्युली मी ते रोज करतो. सो इट इज. सो कालपासून ते ब्लिंक करून राहिला आहे मी एक आर्टिफॅक्ट एपिसोड. आणि आता तर 2 फोन आहे राव. आता हा मोटो G3 आहे. अरे काल एक न्यूज सांगायचीच राहिली राव. काल मी एक फोन घेतला. आता ज्या फोनने रेकॉर्ड होऊन राहिलं ना, हाच फोन घेतला, मोटो G3. काल कसं की मला फोन तर घ्यायचा होता राव आणि पैसे वगैरे होते माझ्यापाशी. 1200 रुपये वगैरे होते. वडिलांकडून 4000 रुपये तरी घ्यायचे होते राव. म्हणजे 5000 मला फोन भेटला असता मला OLXवर. सो मग मी गेलो ATMमध्ये. वडिलांना न सांगता न विचारता त्यांच्या ATMमधून 2,000 रुपये काढले माझ्यापाशी. त्याच्यानंतर मग फोन लावला तो बंदाला. त्याचं नाव आहे सुमित हुमाटे. त्याला फोन लावला, म्हणलं की भाऊ फोन विकायचा आहे. हो म्हणे. त्यांनी सरळ म्हणजे मी ॲक्च्युली प्राईस म्हणजे त्यांनी OLXवर टाकली होती 5,500. मी त्याला 5पर्यंत खिचणार होतो. तो सरळच म्हणे 4,700पर्यंत येतो म्हणे, 4,700च्या खाली जात नाही म्हणे. माझ्यासाठी तर 5,000 पण फेअर प्राईस होती. त्यांनी 4,700 म्हणले, मध्ये 3,300 रुपये पुन्हा वाचले. चलो म्हणलं एक बहुत चांगली डील आहे. 4,700मध्ये मला मोटो G3 भेटून राहिला आहे. रिअली गुड. कंडिशन वगैरे चांगली आहे, असं काही वाईट वगैरे नाही आहे. ॲक्च्युअली मी कालपासून वापरून राहिला या फोनला. काही प्रॉब्लेम नाही, कोणताच इश्यू नाही. एव्हरीथिंग इज ग्रेट. कॅमेरा वगैरे वगैरे सगळं फंक्शन आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आता ते एक सिम स्लॉट आहे, तो थोडासा खराब झाला आहे. ॲक्च्युली कसं आहे की तो माझ्यामुळे खराब झाला आहे. काल ते नाही का त्यात एक हे खराब फसलं होतं. ते कार्ड नाही का, ते त्याच्यामध्ये फसलं होतं. ते आता काढण्यासाठी नाही का मी त्याला खूप जोराने खिचलं. त्यामुळे त्या स्लॉटचे नाही का ते तारं असतात ना, ते थोडेसे बहुतेक खराब झाले. त्यामुळे कोणतेही सिम कार्ड टाकलं ते ॲक्सेप्ट नाही करून राहिलं आहे राव तिथे. बट इतका काही इश्यू नाही आहे तो. इट जस्ट नाहीतरी तो नंबर वगैरे ॲक्च्युली तो 959588 तो ॲक्च्युली नंबर बंदच झाला माझा. कारण खूप दिवस झाले वापरलं नाही ना. खूप दिवस झाले राव. म्हणजे मागच्या वर्षी मी जेव्हा नागपूरला गेलो होतो तेव्हा होता माझा तो नंबर सुरू. आणि मग त्याच्यानंतर मी वोडाफोनचा घेतला. आता रिलायन्सचं मी ते सिम कार्ड यासाठी घेतलं होतं कारण त्याच्यामध्ये जो प्लॅन होता तो 350 रुपयाचा 3 महिन्याचा तो प्लॅन होता. 3 महिन्याचा 90 GB नाही, 3 महिने अनलिमिटेड इंटरनेट 2G स्पीड. तर मी तो ॲक्च्युली वापरत होतो अगोदर. मग त्याच्यानंतर कसं का एकदम 3Gचं एकदम हे झालं. मागच्या वर्षीपासून सगळेजण 3G मारून राहिले. सो म्हणजे माझ्यापाशी होता म्हणा, बट मी कसं डेली नाही मारो. कधी जर वाटलं काही डाउनलोड वगैरे करायचं तर तो कसा 39 रुपयाचा रिचार्ज मारायचा, रात्रभरात 1 GB भेटायचं, डाउनलोड करून घ्यायचं. मग
आणि तसं रिलायन्सची स्पीड खूपच एकदम घटिया होती. तरी काय माझं फक्त व्हॉट्सअप चालले, मी याच्यातच खुश राहत या. आणि त्याच्या अगोदर माझ्यापाशी वायफाय होता या. सो इट जस्ट बीन 3 वर्षापासून 3 वर्षा अगोदरपासून त्या सिम कार्ड सुरू होतं. फक्त मोबाईलवर टाकून ना त्याच्यात बॅलन्स मारलं ना काही ना काही, फक्त जसं जसं पडून होतं या. ते वायफाय घेतलं, तर वायफायमध्ये माझं कसं आहे, मोस्टली वायफायवरच होत जाय सगळं काम. मग त्याच्यानंतर मग नागपूरला गेलो. मग नागपूरला कसं मग मी हे घेतलं, वोडाफोनचं सिम कार्ड घेतलं. तर वोडाफोन सिम कार्डमध्ये थोडं बहुत 3G प्लॅन मारायचा. मग तिथे मग थोडंसं मग हे 1-2 महिन्यानंतर मी पण तिथे पण वायफाय घेऊन टाकला खापरखेड्याला या. मग त्याच्यानंतर मला कोणत्या प्लॅनची गरजच नव्हती. त्या वायफायवरच माझं सगळं काम होऊन जायचं या. आणि मग त्याच्यानंतर मग जिओ चाललं. मग जिओ आल्यानंतर तर मग काही आहेच नाही या. तर ते वोडाफोनचं सिम कार्ड घेतलं ना, त्याच्यावर माझे सगळे कॉन्टॅक्ट लिंकअप करून टाकले मी बट हे जे व्हॉट्सअप आहे ना, हे पण मी या वोडाफोनवर लिंकअप केलं होतं ऑलरेडी. पण आत्ता रिसेंटली म्हणजे हार्डली 1 किंवा 2 महिन्या अगोदर मी याला पुन्हा 9595 तो रिलायन्सवर कन्वर्ट केलं. वाय? कारण इन दिस व्हाईल का स्नेहा तामगाडगे ती तिचा नंबर होताच नाही या. ॲक्च्युली मी तिला फेसबुकवर वगैरे मागण्याचा प्रयत्न केला होता, बट तिचा काही रिप्लाय नाही आला आणि काही नाही. आणि सडनली आय फाउंड हिज नंबर ऑन ट्रू कॉलर. सो मला असं वाटलं की तिच्यापाशी तो जुनावाला नंबर सेव्ह करून असेल. सो मग मी काय केलं, जुनावाला नंबरवरून ते व्हॉट्सअप सुरू केलं. ना, आता तेच सुरू आहे. स्टील तिचा चेहरा आणि डीपी तर पाहता येईल, बाकी काही नाही राव. बाकी तर आपल्याला काही असं काही खास वगैरे आहे नाही या. बट जेव्हापर्यंत माझे म्हणजे व्हॉट्सअपला तो नंबर तर कम्प्लिटली बंद झाला आहे. बट त्या नंबरवर नाही का अजून एक आहे प्रॉब्लेम, की माझे नाही का बँकिंगचे सगळे जे मेसेजेस आहे ना, विड्रॉल डिपॉझिट वगैरे, ते सगळे नाही का त्या मोबाईलवर येतात, त्या नंबरवर येतात. सो मला एक वेळा बँकेत जावं लागेल आणि बँकेत जाऊन मला बँकेत जायचं आहे आणि नंबर चेंज करायचा आहे. प्लस पासबुक नवीन घ्यायचं आहे, कारण माझं पासबुक पूर्ण भरलं राव. कारण माझे युजली खाबरखेड्यामध्ये युजली सगळे व्यवहार ATM थ्रू होते. आधी पेट्रोलही भरलं तरी मी ATM थ्रूच करत होतो सगळं. म्हणजे कसं पूर्ण ट्रान्सपरन्सी राहते. म्हणजे मला कळून जातं राव का माझा महिन्याभराचा जे पैसा आहे तो कुठे कुठे खर्च झाला, क्लिअरली व्हिज्युअलाइज होते. आता मला कुठे जायचं आहे तर फटसे काढले, 100 रुपये झालो. इट जस्ट लाईक दॅट. आणि अशी कोणती एमर्जन्सी वगैरे नसायची. आणि एमर्जन्सी माझ्यापाशी 100 रुपये बॅकअपमध्ये असायचे राव. बट इट डझंट नीड इट. जेव्हाही वाटलं तसं ATM स्वाईप केलं, चलो काम पे. जस्ट लाईक दॅट. त्याच्यानंतर मग या आत्ताच मी थोडंसं आलो आहे नागपूरवरून. चला पोट एकदम टन्न भरून आहे. चला भात कचऱ्यासारखा दणादण चला पूर्ण भात खाऊन टाकला. आणि त्याच्यानंतर ते 2 प्लेट पास्ता. पोट इट जस्ट बिकम लाईक रसगुल्ला. म्हणजे एक प्रकारे बहुतच जास्त फुगला राव. इथे मला थोडंसं ऑकवर्ड वाटत आहे का इथे इथे रेकॉर्ड करणं. कारण कसं हे संध्याकाळची वेळ आहे आणि पीपल आर कम्स हिअर. हू केअर डूड. आपण आपल्या वरती राहत आहे आणि वरती घुमत आहे. सो जस्ट नॉट. खाली असलं खूप मच्छर चावून राहिले, त्यामुळे सो बेटर आपण थोडंसं वरती घुमू. ओके, काल काय झालं, आपण हा कालचा 85 एपिसोड रेकॉर्ड करत आहे. सो बेसिकली आपण काल जे झालं ते आपण प्रॉपरली रेकॉर्ड करू. कालची तारीख होती 19 ना, आजची 20 आहेत. ओके, कालची 19 होती. 19 नोव्हेंबर 2017. काल होता रविवार. सकाळी उठलो मी, खूप उशिरा उठलो. आता रविवार आहे तर 8 वाजता वगैरे उठलो. उठल्यानंतर साला विचार केला का खेळायला जाऊ का नाही जाऊ या. बट कसं की घरच्या जसं वातावरण इतकं काही खास नव्हतं.
आई वडील कल्ला करून राहिले, जस्ट काइंड ऑफ लाईक दॅट. तर माझं पण मन कुठे बाहेर जायचं गेलंच नाही, खालीच होतो बसून. बापरे, खालीच बसून होतो. मग त्याच्यानंतर कसं की ते दालबाटी खाल्ली. आता तर काही झालं विचार पण करू नाही वाटत कोणत्या जेवणाबद्दल, कारण पोट इतकं टाईट आहे डूळ. हवा घ्यायला पण मोठी त्रास जाऊन राहिला, श्वास घ्यायला. टू मच. इतक्यात माझं पोट खूप जास्त वाढून राहिलं आहे का या, आय डोंट इवन केअर डूड या. कोणी कोणी कसं जिम वगैरे मारते या, मी नाही मारते या. ॲक्च्युली कसं आहे, जेव्हा या गोष्टी करायच्या राहील ना तेव्हा मी करून घेईन या. कारण राईट नाव आता हे गोष्ट, पहिले मी खूप जिम मारत होतो या, बहुतच जास्त या, दनादन दनादन जिम, पागलासारखं बॉडी वाढवणं एकदम खतरनाक. बट कसं आहे की आता नाही होत पॉसिबल. व्हाय, म्हणजे जिम उचलणं म्हणजे करणं त्रास नाही, डेफिनेटली नॉट. मला जिम मारणं बहुत आवडतं ॲक्च्युली, आणि माझ्या फेवरेट गोष्टी करण्यामधली ही गोष्ट आहे जिम करणं. बट काय आहे की याचा स्पेसिफिक टाईम नाही. जिम आपण मारतो केव्हा, जेव्हा आपल्याला फिक्स राहावं का आता आपण आहे इथे, म्हणजे आता आपण इथून कुठे चाललो नाही. जिममध्ये कसं, हे कसं 1 किंवा 2 महिन्याचा कोर्स नाही का, केला आणि खतम झाला आणि ठेवून दिला. इट्स जस्ट नॉट लाईक दॅट. याला कसं कंटिन्यूली करावं लागते, कंटिन्युअसली करावं लागते. माझं कसं असं नाही आहे का बस 1 महिना आहे तर अजून दनादन मारायचं कुत्र्यासारखं आणि मग दुसऱ्या दिवशी ठेवून द्यायचं. नो नो नो. आणि बॉडी फुगवण्यासाठी तुम्ही बिलकुलच जिम मारत नाही, ऑफकोर्स नॉट. फक्त हेल्दी राहण्यासाठी. बट आता कसं आहे की माझं डेली अपडाऊन सुरू आहे नागपूरवरून, आणि त्याच्या अगोदर मी खापरखेडाला होतो, तर तिथे मी जिम मारण्याचा प्रयत्न केला होता. बट कसं आहे की तिथे काम होतं, मग कामानंतर जिम मारणं इट जस्ट सो एक्झॉस्टेड डूड. आणि आता इथे वर्धेला आलो आहे तर अपडाऊनमध्ये इतकी एक्झॉस्टेड होऊन जाते, मला काही फंडा पडतच नाही या. जिम तर मारेनच रे मी ऑफकोर्स, आणि तेही चांगलंच मारीन. बट जोपर्यंत आपण थोडंसं सेटल नाही होत, सेटल म्हणजे जिम मारणं इट जस्ट, जेव्हा आपण सक्सेसफुल नाही होत तेव्हाच आपण जिम मारू, अशा प्रकारे सिच्युएशन आहे आता. दॅट इज शी इज स्नेहा. comes from somewhere, I don't know. ओके, आपण खाली जाऊन बोलू यार. येस, लाईट लावून ठेवलं ना, बिलकुल आवडत नाही. हो, This is my article episode number 984. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.